नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागेश माने परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी गणना या टॉपिकवरती थोडासा अभ्यास केला होता आणि आज जो आपण अभ्यास करतोय तो सुद्धा टॉपिक आपल्या कृषी सेवक आणि ग्रामसेवक या परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे। कारण सध्याला एक दोन गोष्टी सध्याला घडत आहेत आणि IBPSचा आणि TCSचा जोर आहे सध्याला चालू घडामोडीवरती आणि तो सुद्धा विषयाला अनुरूप असलेला चालू घडामोडीवरती जास्त प्रश्न टाकणे। आणि सध्याला जो टॉपिक आहे जो फार चर्चेत झालेला आहे आणि या 2-4 दिवसामध्ये फार घडामोडी घडलेल्या आहेत। एक भारत सरकारच्या काही ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत आणि दुसऱ्या एक राज्य सरकारच्या। पहिली महत्त्वाची गोष्ट मी मागच्या आपल्या भागामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कृषी गणना झाली आणि कशा पद्धतीने होत आहे। तर आता सध्याला भारत सरकारने मागच्या व्हिडिओमध्ये थोडासा एक पॉईंट नमूद केला होता मी की कृषी गणनेबरोबरच एक माहिती सांगितली होती की ऊसाला प्रति क्विंटल 315 रुपये हमी भाव दिला। कोणी दिला? भारत सरकारने। आणि याच्याशी रिलेटेडच माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता दोन्ही गोष्टी झाल्यात, एक तर हमी भाव देणारी संस्था कोण आहे, हमी भाव कशा प्रकारे दिला जातो, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाला हमी भाव मिळावा म्हणून कोण प्रयत्न करत असते, या दोन्ही गोष्टी आपण आजच्या पाठात बघणार आहोत किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, तर आजचा आपला सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तर तो आहे कृषी मूल्य आयोग। लक्षात घ्या, कोणता आहे? कृषी मूल्य आयोग। जसं आपण सांगू शकतो कृषी मूल्य आयोग आजचा हा आपला टॉपिक आहे आणि फार महत्त्वाचा आहे मित्रांनो। पहा, आता याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कृषी मूल्य आयोगाने भारत सरकारने काही पिकांना आता हमीभाव दिलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने सध्याला कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी परत एकदा नवीन आता 2-4 दिवस झालेत तर कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी माननीय श्री पाशा पटेल यांची परत एकदा अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे। म्हणून हा कृषी मूल्य आयोग फार महत्त्वाचा आहे। परीक्षेला या टॉपिकच्या वरती आधारित बरेचसे प्रश्न येऊ शकतात। तर कुठल्याही परीक्षेत कृषी सेवक असो किंवा ग्रामसेवक असो, मग हा कृषी मूल्य आयोग नेमका आहे कसा, त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि सध्याच्या घडीला हे कोणकोणत्या किंवा कशा पद्धतीने हमीभाव दिला जातो, कधी दिला जातो, ते फार महत्त्वाचं आहे। पहा, आता याचा उद्देश काय आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये कृषी मूल्य आयोग आहे, महाराष्ट्रामध्ये कृषी मूल्य आयोग आहे। तर महाराष्ट्रातल्या कृषी मूल्य आयोगाचे कामं काय आहेत, देशाचा कृषी मूल्य आयोग नेमकं कशा पद्धतीने काम करतो, हे तर आपल्याला आजच्या भागामध्ये बघायचं आहे। पण त्याहीपेक्षा अगोदर कृषी मूल्य आयोग जो आहे हा कृषी मूल्य आयोग स्थापन करण्यामागचा उद्देश काय, तो उद्देश मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो। पहा, पहिला उद्देश जो आहे तो पिकांना आधारभूत किंमत मिळावी हा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे। कोणाचा? तर भारत सरकारच्या कृषी मूल्य आयोगाचा। कारण एकाच वेळेस पूर्ण भारतामध्ये, लक्षात ठेवा, संपूर्ण देशामध्ये राज्यनिहाय भाव दिला जात नाही, तर पूर्ण भारतामध्ये भारत सरकार हे एकाच वेळेस सर्व राज्यामध्ये एकच भाव जाहीर करत असते। जसं मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऊसाला 315 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आलेला आहे। मग पहिला उद्देश काय यांचा कृषी मूल्य आयोगाचा? तर आधारभूत किंमत मिळावी। दुसरा उद्देश आहे लागवडीपूर्वी किंमत जाहीर करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे। पहा, कृषी मूल्य आयोग किंमत कधी जाहीर करत असते? तर कुठल्याही पिकाची लागवड होण्याच्या अगोदर त्याचा भाव जाहीर करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असते। शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणजे काय? पहा, एक वेळ सुरुवातीला जर भाव जाहीर झाला की यावर्षी या पिकाला एवढा भाव भेटणार आहे, तर कुठलाही शेतकरी जास्त भाव पिकणाऱ्या किंवा जास्त भाव मिळणाऱ्या पिकांचं उत्पादन आपल्या शेतामध्ये घेत असतो। म्हणून शेतकरी ह्या पिकांचंच उत्पादन घ्यावे हा त्यांचा प्रामाणिक हेतू शासनाचा असतो। म्हणून त्यांना प्रोत्साहित करणे हा दुसरा महत्त्वाचा उद्देश आहे कृषी मूल्य आयोगाचा। त्यानंतर एखाद्या वेळी किंमत जाहीर करायला थोडासा उशीर होतो। पहा, आता काय होते, कधी कधी लागवडी, आपण तर आत्ता सांगितलं की लागवडीपूर्वी भारत सरकार जे आहे कृषी मूल्य आयोग जो आहे तो जो आपल्या किमती जाहीर करत असतो, पण कधी कधी थोडासा लागवडीच्या नंतर भाव जाहीर केला जातो। जसं आता महाराष्ट्र शासनाने कालच सांगितलं की 1 नोव्हेंबरपासून ऊसाचा गाळप सुरू होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन्ही जे आहेत
त्या सर्वांनी मंत्रिमंडळातून निर्णय घेतला आणि 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कारखाने आहेत ते सहकारी तत्वावरचे असो की खाजगी तत्वावरचे असो 1 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातला ऊस गाळप सुरू होईल असं जाहीर केलं आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय पहा विद्यार्थी मित्रांनो, तर एखाद्या वेळेस किंमत जाहीर करायला थोडासा उशीर होतो, जसं आत्ता झालेलं आहे. ऊस गाळप एका बाजूने महाराष्ट्र सरकारने ऊस गाळप सुरू करण्याची तारीख जाहीर केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने भारत सरकारने त्याच वेळेस आपल्याला ऊसाची हमी भावाची किंमत जाहीर केलेली आहे. म्हणजे कधी कधी भारत सरकारला किंवा कृषी मूल्य आयोग जो आहे देशाचा कृषी मूल्य आयोग जो आहे त्या कृषी मूल्य आयोगाला किंमत जाहीर करायला थोडासा उशीर होतो. आता याच्यानंतर ही झाली पार्श्वभूमी आणि उद्देश, पण याही नंतर सर्वात महत्त्वाचा भाग आहे की कृषी मूल्य आयोग जो आहे तो कधी स्थापन झाला, नेमकं स्थापन होण्यामागचं कारण काय आहे ते फार महत्त्वाचं आहे. पहा, कृषी मूल्य आयोगाला स्थापन होण्यामागची पार्श्वभूमी तशी फार महत्त्वाची आहे. त्यातला सर्वात महत्त्वाची म्हणजे सुरुवात याची जी झाली, आपल्या देशावरती भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिशांनी 1939 ते 1945 या काळामध्ये शेतकऱ्याकडून सक्तीने माल खरेदी करून घेतला. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला इच्छा जरी नसेल द्यायची तरीसुद्धा त्यांनी शेतकऱ्यांकडून सक्तीने माल केला. ते होते सक्तीचे, कारण चोरांचं राज्य आपल्या देशावरती होतं इंग्रजांचं. आणि असं तो भाग वेगळा झाला. पण 1939 ते 1945 सक्तीने माल खरेदी केला जायचा. त्याचे कारणे होते, 1943 जसा बंगालचा दुष्काळ झाला होता. मी इथं पॉईंटसुद्धा दिले, ह्याच्यासाठी लिहून दिले की तुम्हाला कदाचित स्टॉप करून परत एकदाच वहीवरती लिहून घेता येईल. पण 1943 बंगालसारखे अनेक साऱ्या राज्यामध्ये प्रदेशामध्ये भागामध्ये दुष्काळ पडला होता आणि शेतकऱ्यांच्या जो शेतकरी आहे, जो माल पिकवणार आहे, त्याच्या घरामध्ये जो माल असा डम्पिंग म्हणजे जमा करून ठेवला तर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये लोकांना अन्नधान्य मिळणार नाही, हा एक ब्रिटिशांचा त्यामागचा हेतू असावा. म्हणून त्यांनी काय केलं, सक्तीने जो प्रत्येक शेतकऱ्याकडून माल खरेदी केला. कारण 1943 जो बंगालचा दुष्काळ पडला होता त्यासारखे अनेक सारे दुष्काळ आपल्या देशामध्ये पडले होते, अन्नधान्याचा तुटवडा होता आणि हे फक्त सक्तीने जमा करायचे नाही तर यांनी एक रेशनिंग कार्डची पद्धत आणली. म्हणजे राशन कार्ड आपण जे म्हणतो, राशन कार्डवरती कमी भावामध्ये शेतकऱ्यांना माल म्हणजे सामान्य जनतेला माल देण्याची सुरुवात इंग्रजांनी केली. आणि त्यानंतर जेव्हा 1947 देश स्वतंत्र झाला, 1947 देश स्वतंत्र झाल्यावर सुद्धा जवळपास 47 पासून 57, 58पर्यंत किंवा 60पर्यंत 10-12 वर्ष भारत सरकारने अगदी ब्रिटिशांच्या पद्धतीनुसारच शेतकऱ्याकडून माल विकत घेतला आणि रेशनिंग पद्धत म्हणजे आपल्या स्वस्त धान्य जे आजही आपल्या देशामध्ये चालू आहे त्या पद्धतीने माल सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यानंतर कारण त्यावेळेस लोकांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती आणि लोकांना कमी भावामध्ये चांगल्या प्रतीचा माल द्यावा हा भारत सरकारचा सुरुवातीचा हेतू होता. त्यानंतर अनेक साऱ्या अडचणी आल्या, शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव मिळवण्याची मागणी सुरू झाली, शेतकरी नाराज होऊ लागले आणि भारत सरकारला लक्षात आलं की आता आपल्याला शेतकऱ्यांना सुद्धा समाधानी करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की कॅनॉलची व्यवस्था करणे, आधुनिक तंत्रज्ञानाची व्यवस्था करणे, हे तर भाग वेगळा झाला, पण शेतातल्या मालाला भाव मिळावा हा त्यामागचा हेतू होता. त्यानंतर 1964च्या भारत सरकारने अन्नधान्य किंमत समिती नावाची एक समिती नेमली होती. कोणती समिती? अन्नधान्य किंमत समिती. लक्षात ठेवा, 1964च्या भारत सरकारने अन्नधान्य किंमत समिती नेमली आणि या अन्नधान्य किंमत समितीने वेगवेगळा अभ्यास केला आणि त्यांनी भारत सरकारला एक शिफारस केली की तुम्ही काय करा, आपल्या देशामधील शेतकऱ्यांचं समाधान होणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या भावाला अगोदरच किंमत द्या, जेणेकरून कुठल्याही पिकाचं उत्पादन घेण्यासाठी शेतकरी प्रोत्साहित झाले पाहिजे. म्हणून 1965 64च्या अन्नधान्य किंमत समितीच्या अहवालानुसार किंवा त्यांच्या शिफारशीनुसार भारत सरकारने 1964च्या भारत सरकारने 65 लक्षात घ्या, जानेवारी 1965 M.L. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली एक शिफारस नेमली. लक्षात घ्या, कोणत्याही एक समिती जर असेल तर त्या समितीला अध्यक्षांचं नाव दिले जाते. तर त्यावेळेस पहिली जे देशातली म्हणजे कृषी मालाला भाव देणारी समिती जी होती त्या समितीचे अध्यक्ष म्हणून M.L. दांतवाला यांची निवड केली. त्याचबरोबर कधी जानेवारी 1965 1965 आणि त्या समितीला किंवा त्या आयोगाला
कमिटीला एक नाव दिलं, त्याला शेतकी किंमत आयोग किंवा शेतमाल किंमत आयोग सुद्धा म्हणू शकतो आपण. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲग्रिकल्चरल प्राईस कमिशन असंही म्हणतो. आणि यांनीच हे देशातली पहिली समिती जी कृषी मूल्य आयोग म्हणजेच कृषीला हमीभाव देण्याचं काम केलं यांनी. त्यानंतर आता हे जे समिती नेमली, या समितीने काम केले, समितीची रचना केली. आता भारत सरकारची जी समिती आहे त्याचं एक स्ट्रक्चर अगोदर तयार केलं, म्हणजेच या समितीमध्ये किती जण असावे, कोणाची नियुक्ती करावी, असे वेगवेगळे प्रश्न म्हणजे एक आराखडा तयार केला. आणि कृषीमूल्य आयोग समितीचं किंवा कृषीमूल्य आयोगाची ज्यावेळेस निवड करण्यात आली किंवा नेमणूक करण्यात आली, त्याची एक रचना केली. त्या रचनेनुसार अध्यक्ष व त्यांच्यासोबत त्यांना मदत करण्यासाठी मी इथं सविस्तरपणे दिलेलं आहे तुम्हाला भारत सरकारची रचना जी आहे. आता समितीचे दोन प्रकार आहेत, दोन भाग आहेत. एक कृषीमूल्य आयोग हा देशाचा आहे, आणि पहिलं सुरुवातीला ज्या भागामध्ये तुम्ही सांगितलं आहे तुम्हाला की कृषीमूल्य आयोग हा महाराष्ट्र सरकारचा सुद्धा आहे. आणि भारत सरकारचा जो कृषीमूल्य आयोग आहे त्याची रचना कशी आहे, एक अध्यक्ष आहे, त्यानंतर एक सदस्य सचिव आहे, एक अधिकृत आणि त्यानंतर दोन अधिकृत आहेत. अधिकृत म्हणजे हा शासकीय स्तरावरचा, आणि दोन बाहेरचे म्हणजे कृषी तज्ज्ञ असू शकतात, शेतकरी असू शकतात, कोणी असू शकते. असे एकूण 5 सदस्य भारत सरकारच्या कृषीमूल्य आयोगामध्ये असतात. त्यानंतर लक्षात घ्या, हाच आयोग नाही आहे तर राज्य सरकारने जो आयोग नेमला आता सध्याला कृषीमूल्य आयोग, लक्षात घ्या, त्याला स्थगिती दिली होती माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शासनामध्ये. जो कृषीमूल्य आयोग 2015ला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये स्थापन झाला होता, त्यांनी उद्धव साहेब ठाकरे यांचं परत सरकार आल्यानंतर त्यांनी स्थगिती दिली. पण ती स्थगिती उठवली आणि परत एकदा कृषीमूल्य आयोग काल परवा आणखी नवीन एक तयार झाला. त्याला परत एकदा या अगोदरचे पूर्वीचे जे अध्यक्ष होते कोण, माननीय श्री पाशा पटेल, ज्यांची नियुक्ती जे गोपीनाथ मुंडे साहेबांचे समर्थक म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात, त्यांची नियुक्ती कोणी केली, त्यांचेच कुटुंबीय असणारे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे साहेब यांनी सध्या कृषीमूल्य आयोग, महाराष्ट्र शासनाच्या कृषीमूल्य आयोगावरती अध्यक्ष म्हणून नेमले. आता सदस्यांची नियुक्ती झाली नाही, म्हणून महाराष्ट्र सरकारच्या कृषीमूल्य आयोगाबद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही. पण देशाचा जो कृषीमूल्य आयोग आहे त्याचे पहिले अध्यक्ष कोण आहेत, ML दंतवाला त्यांनाच म्हणतो आपण. त्यानंतर सध्याचे जे अध्यक्ष आहेत, लक्षात घ्या, सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, विजय पॉल शर्मा. तुम्हाला इथं लिहून सुद्धा दिलेले आहे मी, पॉईंट आउट नोट म्हणजे तुम्हाला लक्षात यावं म्हणून गोल करतोय. पहिले अध्यक्ष परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यानंतर सध्याचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा हे भारत सरकारच्या कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा, जो आयोग देशातल्या वेगवेगळ्या रब्बी आणि खरीप पिकांना भाव देत असतो, हमी भाव देत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं डाळींचे भाव जाहीर केले, त्याचबरोबर आत्ता जो करंटमधला प्रश्न आहे जो परीक्षेला येऊ शकतो की ऊसाला 315 रुपये प्रति क्विंटल हा भाव या कृषीमूल्य आयोग, देशाच्या कृषीमूल्य, आणि हा पूर्ण देशात लागू असेल. राज्यानुसार भाव लागू करत नाही कृषीमूल्य आयोग देशाचा. देशात एकाच ठिकाणी एकाच वेळेस सर्व देशामध्ये सारखाच भाव असतो. लक्षात घ्या, कोणतेही जरी राज्य असेल तरी भाव तो सारखाच. लक्षात घ्या, पहिले अध्यक्ष ML दांतवाला, त्यानंतर आता सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, विजय पॉल शर्मा, इथं लिहून दिले मी. त्यानंतर आता हे झालं भारत सरकारची समिती किंवा भारत सरकारचा कृषीमूल्य आयोग. त्यानंतर महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासनाचा जो कृषीमूल्य आयोग आहे तो नेमकं काय काम करत असतो हे सुद्धा आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. कारण मी आत्ताच सांगितले की आता सध्याला महाराष्ट्र शासनाच्या कृषीमूल्य आयोगाची स्थापना झाली परत एकदाची, आणि त्याचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री पाशा पटेल यांची नियुक्ती केली. लक्षात घ्या, पाशा पटेल यांचं काम खूप मोठं आहे कृषी क्षेत्रामध्ये, त्यांना आवडसुद्धा आहे. म्हणून परत एकदा राज्याचे कृषी मंत्री, त्याचबरोबर मुख्यमंत्री, त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच मंत्रिमंडळ यांच्या पूर्ण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेऊन पाशा पटेल यांना अध्यक्ष केलं. आता महाराष्ट्राचं कृषी मूल्य आयोग नेमकं काय करत असते, तर हे कृषी मूल्य आयोग जे आहे तर महाराष्ट्राचं कृषी मूल्य आयोग काय करते पहा, महाराष्ट्राच्या कृषी मूल्याला किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाला किंमत किंवा हमीभाव देण्याचा कुठलाच अधिकार नाही. मग कृषी मूल्य आयोग नेमका काय करत असते राज्याचं, तर राज्याचं कृषी मूल्य आयोग हे पूर्ण शेतकऱ्यांचा आढावा घेतो. त्याचबरोबर राज्यामधील परिस्थितीचा अंदाज घेतला जातो, पिकांचा अंदाज घेतला जातो व कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळावा यासाठी राज्याचं कृषी मूल्य आयोग देशाच्या कृषी मूल्य आयोगाला फक्त आणि फक्त शिफारस करते.
स्वतः कुठलाच किंमत किंवा हमीभाव जाहीर करत नाही, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. फक्त आणि फक्त काय करते तर राज्याचं सरकार, लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकारचं कृषी मूल्य आयोग हे काय करत असते, केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाला शिफारस करण्याचं काम करत असते. कोणाला? केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाला शिफारस करते. लक्षात घ्या, जसं आता पाशा पटेल आहेत तर यांच्या अध्यक्षतेखाली जे आयोग आता आणखी सदस्यांची नेमणुका झाल्या नाहीत, तर जे कोणी सदस्य होतील ते सगळं आढावा घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये भारताचे कृषी मूल्य आयोगाची जी समिती आहे त्याचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा या आयोगाला म्हणजे देशाच्या कृषी मूल्य आयोगाला आमच्या राज्यातील पिकांना या पद्धतीचा हमीभाव द्यावा ह्या गोष्टीची फक्त शिफारस करू शकतात, लक्षात घ्या. आणि शिफारस करण्याचं काम अगदी चांगल्या प्रकारे यापूर्वी पाशा पटेल यांनी केले. म्हणून त्यांची परत एकदा लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत. देशामध्ये 1964च्या भारत सरकारने अन्नधान्य किंमत समिती नावाची समिती नेमली होती. या समितीने कोणती शिफारस केली की देशामध्ये राष्ट्रीय स्तरावरती एक हमीभाव मिळणारा किंवा किंमत आयोग असावा. लक्षात घ्या, त्यालाच आपण ॲग्रिकल्चर प्राईस कमिशन असं म्हणतो. आणि 1964च्या शिफारशीनुसार जानेवारी 1965मध्ये भारत सरकारने या समितीच्या शिफारशीनुसार ML दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक समिती नेमली. त्यालाच आपण शेतकी किंवा शेतमाल किंमत आयोग म्हणतो, ॲग्रिकल्चर प्राईस कमिशन. त्यानंतर परत लक्षात घ्या, त्याचं 1985मध्ये थोडंसं नाव बदललं आणि नाव बदलून काय केलं, कृषी मूल्य व किंमत आयोग, ज्यालाच आपण कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस असं म्हणतो. तर मित्रांनो, यातले महत्त्वाचे भाग कोणकोणते आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 1964ला अन्नधान्य किंमत समितीने शिफारस केली. जानेवारी 1965मध्ये पहिले अध्यक्ष. त्यानंतर आयोग कोणता होता, त्यांचं नाव पहिलंचं. त्यानंतर 1985ला नाव बदललेलं वर्ष, नाव कधी बदललं, कृषी मूल्य आयोग काय बदललं ते सुद्धा. त्यानंतर राज्य सरकारचे सध्याला अध्यक्ष जे आहेत ते कोण आहेत सध्याचे अध्यक्ष, तर पाशा पटेल हे अध्यक्ष आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, यानंतरचा भाग आपण परत एकदा बघू. मागचा जो व्हिडिओ होता आपला, त्या व्हिडिओला आपण खूप सारा चांगला प्रतिसाद दिलात. अशाच प्रकारचे प्रतिसाद किंवा नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही चांगली माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.